जो व्यक्ती ही ऊर्जा आणि वेळ जिथं लावतो तिथं त्याची प्रगती होते. म्हणून आपण सुद्धा आपल्या आयुष्यामध्ये ऊर्जा आणि वेळेची बचत करणं गरजेचं आहे आणि ती योग्य ठिकाणी लावणं खूप गरजेचं आहे. जर तुम्ही ही योग्य ठिकाणी लावली तर मित्रांनो त्यातून खूप चांगलं इप्सित घडू शकतं आणि तुम्हाला पाहिजे त्या ठिकाणी पोहोचता येतं. तुम्ही जे ठरवलेलं आहे तिथपर्यंत जायचं असेल तर प्लॅनिंग ही मस्ट गोष्ट आहे. नमस्कार युवक विद्यार्थी मित्रांनो, मी डॉक्टर संतोष पाटील. आज एका नवीन व्हिडिओ सोबत आपण भेटूयात. आजचा आपला व्हिडिओचा विषय आहे तो आहे नियोजन, प्लॅनिंग. मित्रांनो, नियोजनाची जी ताकद आहे ती स्वप्नांकडून सत्याकडे नेण्यासाठी आपल्याला खूप गरजेची आहे. आणि म्हणून जे आपण स्वप्न बघितले त्यासाठी आपल्याला आधी प्लॅनिंग करणं गरजेचं आहे. आपल्याला जर यशस्वी व्हायचं असेल, कोणालाही यश मिळवायचं असेल, कोणत्याही पद्धतीला आपल्याला स्वतःला सिद्ध करायचं असेल, तर आपल्याला यशस्वी व्हायचं असेल तर आपल्याला प्लॅनिंगची गरज आहे. आणि हे प्लॅनिंग अत्यंत महत्वाचं आहे. म्हणून आज आपण प्लॅनिंग या विषयावर बोलणार आहोत. नियोजनाशिवाय पाहिलेलं कोणतंही स्वप्न ही फक्त एक इच्छा असते मित्रांनो. आणि म्हणून तुम्ही जर नियोजनाशिवाय स्वप्न बघत असाल तर ते पूर्ण होणं फार कठीण आहे. असं म्हटलं जातं मित्रांनो की इफ यू फेल टू प्लॅन यू आर प्लॅनिंग टू फेल. म्हणजे तुम्ही जर प्लॅन करायला चुकलात तर तुम्ही फेल होण्याचं प्लॅनिंग करत आहात, म्हणजे तुम्ही अपयशी होण्याचं प्लॅनिंग करत आहात. म्हणून प्लॅनिंग करणं हे अत्यंत गरजेचं आहे. त्याच्यावरच हा महत्वाचा व्हिडिओ होणार आहे. नशीब त्यांनाच साथ देतं मित्रांनो की ज्यांची तयारी पूर्ण असते. आणि म्हणून आपण तयारी कधी पूर्ण होते तर जेव्हा आपलं प्लॅनिंग असतं त्यावेळी आपली तयारी पूर्ण होते. म्हणून प्लॅनिंग ही आपल्या आयुष्यातली अत्यंत महत्वाची गोष्ट आहे आणि ती कशी करायची, त्याला कोणत्या गोष्टी गरजेच्या आहेत या संदर्भातला इत्थंभूत व्हिडिओ आपण आज बघणार आहोत. सगळ्यांनी व्हिडिओ बरोबर राहा आणि तुम्हाला याचा नक्की फायदा होणार आहे. खूप छोट्या शब्दामध्ये मी तुम्हाला हे सगळं सांगणार आहे. मित्रांनो, भविष्यातील कृतीचा आज केलेला नकाशा म्हणजे आपण त्याला प्लॅनिंग असं म्हणतो. नियोजन करणं म्हणजे एखादी वेळेला नियंत्रित करणं असं सुद्धा आपण म्हटलं जातं. कारण नियोजन करतो म्हणजे आपण वेळ वाचवतो. मित्रांनो, या विश्वामध्ये दोनच गोष्टी खऱ्या आहेत. त्याच्यामध्ये एक आहे एनर्जी आणि दुसरं म्हणजे टाइम, म्हणजे ऊर्जा आणि वेळ. जो व्यक्ती ही ऊर्जा आणि वेळ जिथं लावतो तिथं त्याची प्रगती होते. म्हणून आपण सुद्धा आपल्या आयुष्यामध्ये ऊर्जा आणि वेळेची बचत करणं गरजेचं आहे आणि ती योग्य ठिकाणी लावणं खूप गरजेचं आहे. जर तुम्ही ही योग्य ठिकाणी लावली तर मित्रांनो त्यातून खूप चांगलं इप्सित घडू शकतं आणि तुम्हाला पाहिजे त्या ठिकाणी पोहोचता येतं. तुम्ही जे ठरवलेलं आहे तिथपर्यंत जायचं असेल तर प्लॅनिंग ही मस्ट गोष्ट आहे. आतापर्यंत आयुष्यातल्या यशस्वी लोकांचा जर तुम्ही अभ्यास केला असेल तर जी लोक आयुष्यामध्ये यशस्वी झाली त्यांच्यात सगळ्यात महत्वाची गोष्ट होती ती म्हणजे प्लॅनिंग. त्याला आपण नियोजन असं म्हणतो. आता हे नियोजन करत असताना आपल्याला कोणत्या कोणत्या गोष्टी महत्वाच्या आहेत तर त्याच्यामध्ये पहिल्यांदा महत्वाची गोष्ट ती म्हणजे आपल्याला वेळेची बचत होणार आहे. त्याच्यामध्ये आपण काय करायचं आहे हे आधीच लिहिल्यामुळे आपल्याला कोणत्या पद्धतीने पुढे जायचं हे कळणार आहे आणि आपली वेळेची बचत होणार आहे. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे आपण स्ट्रेस फ्री राहणार आहे, म्हणजे आपली तणावमुक्ती होणार आहे. जेणेकरून आपल्याला उद्याचं प्लॅनिंग आपण आज केल्यामुळे आपल्याला स्ट्रेस येणार नाही. आणि तिसरी सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे स्पष्टता येणार आहे मित्रांनो, जे आपल्याला खूप गरजेचे आहे. कारण आपण काय साध्य करायचं आहे हे आपल्याला ज्यावेळी कळतं त्यावेळी आपण ही स्पष्टता आपल्या ध्येयापर्यंत पोहोचण्यासाठी आपल्याला मदत करते आणि आपला वेळ त्या ठिकाणी वाचतो. आता आपण मुख्य मुद्द्याकडे येऊया की या प्रभावी नियोजन कसं करायचं. आपण या नियोजन प्लॅनिंग जे आपण करणार आहे ते प्रभावी कशा पद्धतीने होईल त्यासाठी आपल्याकडे 5 स्टेप्स आहेत. त्या 5 स्टेप्स खूप चांगल्या पद्धतीनं आणि खूप मन देऊन ऐका मित्रांनो. याच्या जर तुम्ही ह्या जर स्टेप तुम्ही फॉलो केल्या तर 100% तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये एखादं ध्येय साध्य करण्यासाठी या 5 स्टेपचा चांगला उपयोग होणार आहे. त्यासाठी आपण बघा, पहिली त्यातली स्टेप्स आहे ती म्हणजे ध्येय निश्चित करा. आता एकदा एखादं गोल तुम्ही सेट केलं की तुम्हाला त्याच्यावरती जाता येईल म्हणून अगोदर तुम्हाला काय करायचं आहे हे स्पष्ट करा. मी मागच्या सुद्धा व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं की आपला व्हाय क्लिअर असला पाहिजे. त्यामुळे ध्येय आपलं, गोल आपलं क्लिअर करा. दुसरी स्टेप आहे मित्रांनो प्राधान्यक्रम ठरवा, म्हणजे सेट युअर प्रायोरिटीज. तुम्हाला काय करायचं आहे ते महत्वाचं आहे. ढीगभर प्रायोरिटीज महत्वाच्या नाहीयेत. 2 ते 3 प्रायोरिटीज आपल्यासाठी खूप महत्वाच्या आहेत. त्या तुम्ही ठरवा, म्हणजे आपल्याला जे करायचं आहे ते प्रायोरिटीनं होईल आणि ते महत्वाचं आहे आणि त्या पद्धतीने आपल्याला पुढे जाता येईल. तिसरी सगळ्यात महत्वाची आहे टू डू लिस्ट, म्हणजे आपल्याला काय करायचं याची लिस्ट बनवा. आपल्याकडे एक डायरी मेंटेन करा, त्याच्यामध्ये टू डू लिस्ट काढा, जेणेकरून आपल्याला काय आज कृती करायची आहे त्याची स्पष्टता येईल आणि त्या माध्यमातून तुम्ही काम करू शकाल. त्याच्यानंतर वेळेचे आपल्याला वाटप करता आलं पाहिजे, म्हणजे टाइम ब्लॉकिंग असं त्याला म्हणतात. जेणेकरून या जी वेळ आपण एखाद्या कामासाठी ठरवले त्या वेळेतच ते काम करणं त्याला आपण टाइम ब्लॉकिंग असं म्हणतो. हे अत्यंत महत्वाची आपल्याला कौशल्य असणं गरजेचं आहे. आणि सगळ्यात महत्वाचं शेवटचं 5वं कौशल्य ते म्हणजे सातत्य. प्लॅन करतो आपण मित्रांनो, परंतु त्या प्लॅनवरती राहणं, टिकून राहणं आणि त्या पद्धतीने पुढे जाणं हे गरजेचं आहे. म्हणून आपण प्लॅन करा आणि सातत्यानं त्यावर टिकून राहा. ही आपली 5वी स्टेप आहे जी महत्वाची आहे. यावर आपला व्हिडिओ सुद्धा आहे, तुम्ही तो बघू शकता की सातत्य ही ऊर्जा कशा पद्धतीने तुम्हाला काम करते. त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये दिली आहे, तुम्ही त्याच्यावर क्लिक करून तुम्ही तो व्हिडिओ बघू शकता मित्रांनो. अशा पद्धतीने या 5 स्टेप मध्ये तुम्ही पुढे गेलात तर 100% तुम्हाला प्लॅनिंग करणं तर सोपं जाईलच, परंतु तुम्ही जे ठरवलेलं आहे तिथपर्यंत पोहोचण्यासाठी तुम्हाला हे नक्की मदत करेल. अशा पद्धतीचं प्लॅनिंग तुमच्यामध्ये राहू द्या. वेळ एक वर्षासाठी थांबत नाही मित्रांनो, पण प्लॅन केला तर ते वेळ थांबवून आपण त्यासाठी काम करू शकतो आणि त्या वेळेचा चांगला सदुपयोग करू शकतो. डॉक्टर
डॉक्टर APJ अब्दुल कलाम असं म्हणतात की समजा आपलं भविष्य बदलता येत नसेल तर आपल्या सवयी बदला मित्रांनो, आणि त्या सवयी जर बदललं तुम्ही तर तुमचं भविष्य बदलेल. चांगल्या सवयी आत्मसात करा. प्लॅन करणं ही चांगली सवय आहे, म्हणून आताच डायरी घ्या, पेन घ्या, वही घ्या आणि बसा, आणि त्या माध्यमातून तुम्ही तुमचं प्लॅनिंग करा, आणि ते प्लॅनिंग कागदावर घ्या आणि त्या माध्यमातून पुढे जा. ह्या कागदावर प्लॅनिंग घेऊन पुढे जाण्यासाठी, या तुमच्या प्रत्येक ध्येयाच्या स्वप्नासाठी मी तुमच्या बरोबर आहे. मी तुम्हाला 100% मदत करणार आहे, आणि या पद्धतीने तुम्ही कृती करत राहा. तुमच्या ध्येयासाठी, तुमच्या स्वप्नासाठी माझ्याकडून तुम्हाला लाख लाख शुभेच्छा मित्रांनो. धन्यवाद.